हॅलो फ्रेंड्स, आज आपण न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 हा बघणार आहोत. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट्स आपल्या न्यूट्रिशनसाठी कशा पद्धतीने डिपेंड असतात हे आपण आज यामध्ये शिकणार आहोत. नाउ फर्स्ट इज सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोटिक न्यूट्रिशन मीन्स काय होतं? जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त स्पीशीज त्यांच्या न्यूट्रिशनसाठी एकमेकांवर डिपेंड असतील, त्यांच्या न्यूट्रिशनसाठी, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा सपोर्टसाठी, जेव्हा ते दुसऱ्या स्पीशीजवर किंवा एकमेकांवर ते डिपेंड असतात, दॅट इज कॉल्ड ॲज सिम्बायोटिक न्यूट्रिशन. जसं इथे डिफाईन करताना आपण म्हटलेलं आहे, व्हेन 2 or more than 2 different types of plants live together to fulfill their needs such as nutrition, protection, support, etc. with each other's help, then it is known as symbiotic nutrition. आणि याचं एक्झाम्पल घेतलेलं आहे यांनी लायचिन. आता हे जे लायचिन प्लांट आहे ते अशा पद्धतीचं आपल्याला दिसत असतं. आणि याच्याबरोबर आपण दुसरं जर का एक्झाम्पल बघत आहोत तर जे फंगाय आहे, दॅट फंगाय विल ग्रोज ऑन द रूट्स ऑफ अदर प्लांट्स. दुसऱ्या प्लांटच्या रूट्सवर त्या ग्रो होतात आणि ह्या काय करतील, ज्या फंगाय त्यांना न्यूट्रिएंट्स मिळतात किंवा त्यांना फूड मिळतं फ्रॉम द प्लांट. आणि या फंगाय त्यांना फूड मिळाले आणि फंगाय काय करतील, त्याच्या मोबदल्यामध्ये त्या मिनरल आणि वॉटर सक करून प्लांट्सला बनवून देतील. कारण आपल्याला माहिती आहे फंगाय दीज आर अनेबल टू सिंथेसाइज देअर फूड. स्वतःचं फूड त्या स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून त्या काय करतात, आपल्या फूडसाठी त्या प्लांट्सवर डिपेंड असतात. त्यांना फूड मिळतं आहे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये या फंगाय त्या प्लांटला वॉटर आणि मिनरल सप्लाय करत आहेत. तसंच सेम दुसरं एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो, फंगी आणि अल्गाय. ते पण दोन्ही एकमेकांसोबत राहतात. फंगी परत त्या अल्गी जो आहे दॅट इज द फोटोसिंथेटिक आहे, तो स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकतो. म्हणून काय करेल, हे जे फंगाय आहेत ते परत तिथे वॉटर, मिनरल्स ॲज वेल ॲज शेल्टर त्या अल्गीला देतं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये अल्गी त्यांना त्या फंगायला फूड प्रोव्हाइड करत आहे. याला आपण सिम्बायोसिस बिटवीन अल्गी अँड फंगाय असं म्हणू शकतो. नाव सेकंड वन इज हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. हेट्रोट्रॉप्स मीन्स आपल्याला माहिती आहे विच आर डिपेंड ऑन अनादर प्लांट्स फॉर देअर फूड. त्यांना आपण म्हणतो हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. मग आता हे प्लांट्स जे आहेत ते स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल जे आहे, जे फोटोसिंथेसिससाठी इम्पॉर्टंट असतं, ते क्लोरोफिल या प्लांट्समध्ये राहत नाही, त्यांच्या बॉडीमध्ये ते राहत नाही. म्हणून मग आपण यांना म्हटलेलं आहे हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. काही प्रकारचे इन्सेक्टिव्होरस प्लांट्स, सॅप्रोफिटिक प्लांट्स आणि पॅरासिटिक प्लांट्स जे असतात ते या हेट्रोट्रॉपिक प्लांट्समध्ये इन्क्ल्यूड होत असतात. याचे एक्झाम्पल्स आहे लॉरेन्थस अँड कॉस्क्युटा. हे दोन एक्झाम्पल्स आपण आज एक्सप्लेन करणार आहोत. आता हे जे लॉरेन्थस प्लांट्स आहेत हे कुठे असतात, हे झाडाच्या स्टेमवर, जसं तुम्हाला इथे डायग्राममध्ये दिसत आहे, झाडाच्या स्टेमवर ते इथे ग्रो होतात आहेत. आणि यांचं स्वतःचा ग्रीन कलरचं यांच्यामध्ये लीव्ज असतात आणि ह्या लीव्जमुळे हे लॉरेन्थस प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. पण जे वॉटर ॲब्झॉर्प्शनचं काम रूट्स करत असतात ते काम हे झाड करू शकत नाही. म्हणून या झाडाचे जे रूट्स असतील ते जमिनीच्या आतमध्ये न राहता ते या प्लांट्सच्या फ्लोएममध्ये गेलेले असतात. अशा पद्धतीने हे जे लॉरेन्थस प्लांट आहे ते दुसऱ्या प्लांटवर डिपेंड असतात. जे ह्या प्लांट्सने तयार केलेलं फूड ते यूज करतात, पण त्यासाठी लागणारे वॉटर आणि मिनरल त्यांना होस्ट प्लांटपासून मिळत असतात. आता यामध्ये आपण जर का दुसरं बघत आहोत परत, जसं इथे आहे एक दुसरं आपण एक्झाम्पल घेतलं कॉस्क्युटा. कॉस्क्युटा म्हणजे काय, बऱ्याच झाडांवर आपल्याला असे येल्लो कलरचे
छोटे छोटे वायरसारखे जे असतात ते लटकलेले दिसतात, ते काय राहतात, तर दॅट इज द कॉस्क्युटा प्लांट्स. या ड्रॉइंगमध्ये पिक्चरमध्ये पण तुम्हाला दिसत आहे ते की दुसऱ्या झाडांवर ते ग्रो होतात आहे. तर हे काय होतात आहे, दीज कॉस्क्युटा प्लांट्स आर कम्प्लिटली डिपेंड ऑन द अनादर प्लांट किंवा होस्ट प्लांट फॉर देअर फूड. ठीक आहे, त्यांच्या फूडसाठी ते तिथे ग्रो होत आहेत. नाव तसं हेचं कॉस्क्युटाचं आपण म्हणून याला आपण पॅरासिटिक प्लांट असं सुद्धा म्हणतो. दीज आर द हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. नाव नेक्स्ट इज देर आर सम क्वेश्चन्स फॉर यू. तर आता जे आपण लॉरेन्थस प्लांटचं एक्झाम्पल बघितलं होतं, तर त्या लॉरेन्थस प्लांटमध्ये मी तुम्हाला म्हटलं की तिथे फोटोसिंथेसिस प्रोसेस होते. त्यावरून त्यांनी विचारलं विच पार्ट ऑफ द लॉरेन्थस प्लांट कॅरीड आउट फोटोसिंथेसिस. कोणता पार्ट त्यांचा फोटोसिंथेसिस प्रोसेस करतात. तर ते आपलं आहे लीव्ज ऑफ द लॉरेन्थस प्लांट्स विल कॅरीड आउट द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम वेअर डू दे ऑब्टेन मिनरल अँड वॉटर. त्यांना मिनरल आणि वॉटर कुठून मिळतं आहे. दीज लॉरेन्थस प्लांट्स विल ऑब्टेन मिनरल अँड वॉटर फ्रॉम द होस्ट प्लांट. आणि ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी या झाडाचे जे रूट्स असतात, दीज रूट्स आर इन्सर्टेड इनटू द झायलम ऑफ द होस्ट प्लांट. झायलमपर्यंत, या होस्ट प्लांटच्या झायलमपर्यंत त्याचे रूट्स पोहोचलेले असतात. नाव नेक्स्ट इज द व्हाय इज लॉरेन्थस नोन ॲज पार्शली पॅरासिटिक प्लांट. लॉरेन्थसला आपण पार्शली पॅरासिटिक प्लांट का म्हटलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे लॉरेन्थस प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस होते, म्हणजे ते स्वतःचा फूड स्वतः तयार करू शकतात. पण त्या फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी लागणारं वॉटर आणि मिनरल्स जे असतात ते त्याला होस्ट प्लांटपासून मिळत असतात. म्हणून आपण त्याला पार्शल पॅरासिटिक प्लांट्स असं म्हटलेलं आहे. नाव नेक्स्ट इज इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. इन्सेक्टिव्होरस म्हणजे आपल्याला इथूनच त्याच्या नावावरूनच कळतं आहे. यांच्यासाठी कशाची गरज असेल, इन्सेक्ट्सची. न्यूट्रियंट्स मिळवण्यासाठी हे इन्सेक्ट्सवर डिपेंड असतात. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. इन्सेक्टिव्होरस प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट्स टू ऑब्टेन न्यूट्रियंट्स. मग असे जे काही प्लांट्स असतात ते आपल्याला कुठे दिसून येतात. दीज प्लांट्स आर जनरली ऑब्झर्वड इन नायट्रोजन डेफिशियंट सॉईल. ज्या सॉईलमध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी असतं त्या ठिकाणी आपल्याला हे इन्सेक्टिव्होरस प्लांट्स दिसून येतात. आणि आपली नायट्रोजनची रिक्वायरमेंट जी आहे ती कमी करण्यासाठी म्हणून हे जे आहेत ते इन्सेक्टला खात असतात. याचं एक्झाम्पल आहे ड्रोसेरा आणि पीचर प्लांट. आता हे जे ड्रोसेरा आहे ते एक सुंदर असं फुलासारखं झाड दिसत असतं. ड्रोसेरा बुर्मनी हे त्याचं नाव आहे. ते फ्लावरसारखं त्याचा अपिअरन्स दिसतो आणि ते जमिनीलगतच असं वाढत जातं. याचे लीव्स जे असतात ते सुंदर रेड आणि पिंक कलरचे आपल्याला दिसतात. आणि त्याचे हेअर्स म्हणजे अशा त्याला छोटे छोटे हेअर्स असतात, त्याला आपण मार्जिनसुद्धा म्हणतो. आणि या मार्जिनवर, या हेअर्सवर एक प्रकारचा स्टिकी सबस्टन्स असतो जो त्या इन्सेक्टला अट्रॅक्ट करतो. कारण इन्सेक्ट काय असतं, त्यांना पोलन ग्रेन्स किंवा पोलन ज्यूस जो असतो तो त्यांना हवा असतो, म्हणून ते नॅचरली त्या सुंदर फ्लावरकडे अट्रॅक्ट होतात. आणि जसे ते फ्लावरमध्ये अट्रॅक्ट झाले तसं त्या स्टिकी सबस्टन्सला ते इन्सेक्ट चिपकतात आणि नंतर हे प्लांट जे आहे ते त्या इन्सेक्टला खाऊन घेतात आणि त्यापासून नायट्रोजन मिळवतात. हे जे ड्रोसेरा बुर्मनी प्लांट आहे हे सगळ्यात पहिल्यांदा जोनस बुर्मन यांनी श्रीलंकेमध्ये याला 1737 दिसलं होतं. आणि म्हणूनच त्या सायंटिस्टच्या नावानेच याचं नाव ठेवलेलं आहे ड्रोसेरा बुर्मनी. नेक्स्ट आपलं एक एक्झाम्पल होतं पीचर प्लांट. तर हे जे पीचर प्लांट आहे ते सुद्धा दिसायला खूप सुंदर असं झाड असतं आणि इन्सेक्ट त्याच्याकडे सुद्धा
अट्रॅक्ट होतात. यावरून तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, व्हाय डज पिचर प्लांट फीड ऑन इन्सेक्ट्स इवन दो इट प्रोड्युसेस फूड बाय फोटोसिंथेसिस. हे स्वतः फोटोसिंथेसिस प्रोसेसनी स्वतःचं फूड तयार करू शकतात, पण तरीसुद्धा हे इन्सेक्ट्सला का खातात? कारण काय आहे? दीज पिचर प्लांट्स आर ग्रो इन द सॉईल विच इज डेफिशियंट इन नायट्रोजन. ठीक आहे, तिथे कशाची डेफिशियन्सी असते? नायट्रोजनची डेफिशियन्सी असते, आणि म्हणून हे प्लांट्स काय करतात? दीज प्लांट्स विल ॲब्झॉर्ब द इन्सेक्ट्स. प्लांट्स रिक्वायर्स नायट्रोजन फॉर बिल्डिंग अप प्रोटीन्स. आणि नायट्रोजन कशासाठी हवं असतं प्लांट्सला? प्रोटीन बिल्ड करण्यासाठी हवं असतं. आणि हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी म्हणून हे जे पिचर प्लांट्स आहेत, दीज पिचर प्लांट्स विल ॲब्झॉर्ब द इन्सेक्ट ऑर फीड ऑन द इन्सेक्ट्स. नाव नेक्स्ट टाईप इज सॅप्रोफिटिक प्लांट्स. सॅप्रोफिटिक मीन्स काय होतं? विच ग्रोज ऑन डेड and decaying bodies. Plants which obtain the food from dead and decaying bodies of other organisms are called saprophytic plants. जसं एक्झाम्पल आहे इथे मशरूम अँड ईस्ट. आता हे जे मशरूम आहे दॅट इज ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ सॅप्रो, म्हणजे दॅट आपल्याला बरेच लाकडावर किंवा बाकी जे डिकम्पोज झालेलं मटेरियल आहे अशा ह्याच्यावर आपल्याला दिसून येतात. तसेच फंगाई जे असतात दॅट विल ऑल्सो अशा प्रकारचे आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर काय होतं की फंगाई जे आहे, दीज फंगाई सिक्रेट्स डायजेस्टिव्ह एन्झाईम ऑन द डेड रिमेन्स टू डायजेस्ट ऑर ब्रेक डाऊन द कार्बन कंपाऊंड. ठीक आहे, त्या डेड मटेरियलमध्ये जे कार्बन कंपाऊंड कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहे त्यांना सिम्पलर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हे फंगाय एन्झाईम सिक्रेट करतात. आणि ते एन्झाईम तिथे काय करतील? जे सोल्युशन आहे त्याला ॲब्झॉर्ब करतात ॲज अ न्यूट्रियंट्स म्हणून, आणि सिम्पलर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केल्यामुळे इझिली इट विल गेट्स मिक्स्ड इन द वॉटर. इन धिस वे दिस सॅप्रोफिटिक प्लांट्स विल गेट देअर न्यूट्रिशन. नाव द नेक्स्ट इज, इथे जसं आपण मशरूमचं एक्झाम्पल घेतलं तर काही मशरूम जे असतात दीज मशरूम्स आर टू मच युजफुल टू ह्युमन बीइंग्स, पण काही जे असतात दीज आर हार्मफुल टू द ह्युमन बीइंग्स. फूड गेट्स स्पॉइल्ड ड्यू टू सम फंगाय. सम फंगाय कॉजेस डिझिजेस और इलनेस वाईल सम फंगाय हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. फूड स्पॉईल करणे, त्यानंतर मग डिझीज कॉज करणे हे फंगायमुळे होत असतात, पण काही फंगाय जे आहेत त्यांची मेडिसिनल प्रॉपर्टीजसुद्धा आहेत. ईस्ट आणि काही मशरूम असे असतात जे यूजफुल असतात. ईस्ट कशासाठी यूज करतो आपण? ईस्ट इज यूज फॉर द फर्मेंटेशन प्रोसेस. जसं ब्रेड बनवायचे आहे, केक्स बनवायचे आहेत, या सर्व याच्यामध्ये फर्मेंट करण्यासाठी ईस्टचा वापर केला जातो. आणि तसंच मशरूम जे आहे, जे आपण वेगवेगळ्या मशरूमचं मिळतात, वेगवेगळे मेनूज त्याचे बनवलेले असतात, तर हे मशरूम जे आहे दॅट इज अ रिच सोर्स ऑफ आयरन अँड विटॅमिन्स. विटॅमिन्स आणि आयरन्स मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यापासून मिळत असतात. ओके, दॅट इज द मेडिसिनल ऑर इम्पॉर्टन्स ऑफ द फंगाय अँड द ईस्ट अँड द मशरूम. ना वेगवेगळे न्यूट्रिएंट्स या प्लांट्समध्ये प्रेझेंट असतात, तर या प्रत्येक न्यूट्रिएंटचं रोल काय आहे, त्याचं इफेक्ट काय आहे आणि त्याचं इम्पॉर्टंट फंक्शन काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट कंपोनंट जर का आपण बघतो आहे, फर्स्ट न्यूट्रिएंट जर का आपण बघतो आहे ते आहे नायट्रोजन. आता नायट्रोजन काय करतं? प्लांटमध्ये जे नायट्रोजन प्रेझेंट आहे ते प्रोटीन फॉर्मेशनसाठी, कारण प्रोटीनमध्ये नायट्रोजन असतं हे आपल्याला माहिती आहे, तर ह्या प्रोटीन फॉर्मेशनसाठी नायट्रोजन खूप गरजेचं असतं. आणि तसंच दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. क्लोरोफिल आणि सायटोप्लाझमचा सुद्धा हा इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. मग जर का आता या नायट्रोजनचं प्रमाण कमी झालं प्लांटमध्ये, तर काय होईल? त्याची ग्रोथ जी आहे ती ग्रोथ तिथे
कमी होईल. तर जेवढ्या स्पीडने ते वाढायला पाहिजे तेवढ्या स्पीडने ते वाढणार नाही आणि त्या झाडाची पानं जी आहेत तीसुद्धा पिवळी पडायला तिथे सुरुवात होते. ओके, दॅट इज द नायट्रोजन. देन नेक्स्ट वन इज द फॉस्फरस. फॉस्फरसमध्ये काय होतं? फॉस्फरसचं मेन कॅरेक्टरिस्टिक कोणतं फंक्शन कॅरी आउट करतं त्या प्लांटमध्ये? जी लाईट एनर्जी आहे, कारण आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेसिसमध्ये प्लांट्स काय काय करतात? सनलाईट ॲब्झॉर्ब करतात. मग हा जो सनलाईट आहे ती जी लाईट एनर्जी आहे दॅट लाईट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू द केमिकल एनर्जी विथ द हेल्प ऑफ धिस फॉस्फरस. या फॉस्फरसच्या ह्याच्याने ते कन्व्हर्ट करतात. आणि जर का हे फॉस्फरसचं प्रमाण कमी झालं तर त्या झाडाचे पानं लवकर गळून पडतात, त्याला फुलं जे येतात ते सुद्धा उशिरा येतात आणि झाडाची ग्रोथ जी आहे ती खूप हळूहळू होत असते. म्हणून फॉस्फरससुद्धा प्लांट्स ग्रोथसाठी तेवढंच आवश्यक राहतं. देन नेक्स्ट इज पोटॅशियम. तर पोटॅशियममध्ये काय होतं? दॅट इज नेसेसरी फॉर द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. जसं आपल्या बॉडीमध्ये पोटॅशियमचा रोल असतो मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये, तसाच प्लांट्समध्ये सुद्धा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट करण्यासाठी पोटॅशियमचा इम्पॉर्टंट रोल इथे असतो. मग जर काय पोटॅशियम कमी झालं तर काय होतं आहे इथे? त्याच्या डेफिशियन्सीमुळे झाडाचे स्टेम जे असतात ते वीक होतात. झाडांचे पानं जे आहेत ते गुंडाळल्यासारखी, त्याला आपण म्हणतो विल्टिंग ऑफ द लीव्स. झाडाचे पानं गुंडाळल्या जातात किंवा कुरतडल्यासारखे ते होतात. देन फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स तयार करण्याचं प्रमाणसुद्धा तिथे कमी कमी होत जातं. ओके, दॅट्स वाय टू कॅरीड आउट द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज दिस पोटॅशियम इज इम्पॉर्टंट. देन मॅग्नेशियम. इट इज युजफुल फॉर द प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. मॅग्नेशियम कमी झालं त्या डिफिशियन्सीमुळे काय होतं? रिटार्डेड ग्रोथ, येलोइंग ऑफ लीव्स. आयरन. इट इज हेल्पफुल इन द प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. डिफिशियन्सीमुळे होतं आहे येल्लोइंग ऑफ लीव्स, झाडाचे पानं पिवळी पडतात. देन मॅंगनीज. दिस मॅंगनीज इज युजफुल प्लांट हार्मोन. ठीक आहे, प्लांट हार्मोनचं प्रोडक्शनसाठी तो युजफुल आहे. आणि जर का तो कमी झाला तर त्या प्लांटची ग्रोथ कमी होते आणि त्याचे लीव्स जे आहेत त्या लीव्सवर डाग पडायला, स्पॉटेड लीव्स फॉर्म व्हायला सुरुवात होते. देन लास्ट कंपोनंट आहे, लास्ट न्यूट्रिएंट आहे प्लांटमधला, दॅट इज झिंक. हा जो झिंक आहे तो सुद्धा प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिजिएट्स, म्हणजे त्याच्या मधातले प्रोडक्ट्स फॉर्म करण्यासाठी झिंक हा इम्पॉर्टंट असतो. आणि त्याचं जर का प्रमाण कमी होत आहे देन इट विल ऑल्सो अफेक्ट ऑन द ग्रोथ ऑफ द प्लांट अँड इट विल कॉजेस येलोइंग ऑफ द लीव्स. म्हणजे आपण जर काही आवरून लक्षात घेतलं तर जसं आपल्या बॉडीला वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सची गरज असते तसंच सेम प्लांट्सलासुद्धा त्यांच्या ग्रोथसाठी वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सची गरज असते. आणि एखादा जरी न्यूट्रिएंट त्यामधलं कमी झालं तर त्याचा अफेक्ट त्या प्लांट्सच्या ग्रोथवर होत असतो.